अमरावती शहरातील पश्चिम भागात कथित अवैध गोवंश कत्तल आणि गोमांस विक्रीचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे। भारतीय जनता युवा मोर्चाने या प्रकरणी थेट पोलीस आयुक्तांकडे निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। संबंधित ठिकाणाची तपासणी करून कथित अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावा आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। नेमकी काय आहे भाजप युमोची मागणी आणि या प्रकरणी प्रशासनाची भूमिका काय आहे, बघूया या सविस्तर रिपोर्ट। अमरावती शहरातील पश्चिम क्षेत्रात सुरू असल्याचा आरोप करण्यात आलेल्या कथित अवैध गोवंश कत्तल आणि गोमांस विक्री विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे। भारतीय जनता युवा मोर्चा अमरावती शहर जिल्ह्याचे अध्यक्ष विक्की उर्फ विजय पुरुषोत्तम शर्मा यांच्या वतीने अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनात पश्चिम क्षेत्रातील काही ठिकाणी अवैधरित्या गोवंशाची कत्तल आणि गोमांस विक्री सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे। महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या अनुषंगाने या प्रकारांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप जनता युवा मोर्चाने केली आहे। अशा कथित प्रकारांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून सामाजिक सलोखा बिघडू शकतो असा दावा निवेदनात करण्यात आला आहे। त्यामुळे संबंधित भागातील संशयित ठिकाणांची तपासणी करावी, कथित अवैध कत्तलखाने आणि गोमांस विक्रीवर कारवाई करावी, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित यंत्रणांची कारवाई करावी अशी अपेक्षा भाजप जनता युवा मोर्चाने पोलीस प्रशासनाकडे व्यक्त केली आहे। आता या तक्रारीनंतर पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाकडनं काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज भारतीय जनता युवा मोर्चा अमरावती शहर की ओर से आज महानगर पालिका के अंदर सभी हमारे युवा मोर्चा के पदाधिकारी के साथ में महानगर पालिका आयुक्त साहब को निवेदन दिए गए कि बढ़ते गौवंश हत्या जो हो रही है, अवैध गौवंश हत्या हो रही है, देवेंद्र जी सरकार ने हमारे भारतीय जनता पार्टी के महाराष्ट्र में सरकार के अंदर जो कानून कायदा निकाला हुआ है गौवंश बंदी का, उसका पूरा उसको अनदेखी की जा रही है। तो पश्चिमी क्षेत्र के अंदर, लालखड़ी क्षेत्र के अंदर, बडनेरा क्षेत्र के अंदर अवैध गौवंश बहुत ज़्यादा कटाई हो रही है। उसके संदर्भ में आज हम सभी लोग यहाँ पे आंदोलन के लिए मतलब निवेदन देने आए। अगर ये बात अगर नहीं हुई, ये दो समुदाय के अंदर झगड़े की बात है, अगर ये चीज़ नहीं रुकी गई तो इसको हम अपनी स्टाइल से काम करेंगे। आज निवेदन दिए, इसी के साथ हम कमिश्नर साहब के पास भी जा रहे हैं इसके लिए निवेदन देने के लिए। जय हिंद, जय भारत, जय श्री राम। भाजपा जनता युवा मोर्चाने केलेल्या आरोपांची प्रशासनाकडनं पडताळणी आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई होणे महत्त्वाचे आहे। तक्रारीतील आरोपींवर संबंधित यंत्रणांकडनं अधिकृत माहिती किंवा कारवाई समोर आल्यानंतर या प्रकरणाचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे।